चला तर बालमित्रांनो, आपण आज इंग्लिश युनिट प्रिपोजिशन्स अँड आर्टिकल्स या घटकावरील सराव चाचणी सोडवूया. नेहमीप्रमाणेच ही सराव चाचणी 30 गुणाची असेल. याच्यामध्ये 15 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न हा बोर्ड पॅटर्नप्रमाणे अगदी 2 मार्काचा असेल. चला तर बघूया प्रिपोजिशन्स अँड आर्टिकल्स या घटकाची तुमची तयारी कशी झाली आहे ती. बघा काय आपल्याला क्वेश्चन्स. चूज द करेक्ट प्रिपोजिशन्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स आणि ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये फॉर क्वेश्चन्स 1 to 7 म्हणजे 1 ते 7 प्रश्नासाठी आपल्याला ही सूचना दिलेली आहे. आणि आता आपण प्रश्न सोडवण्यास सुरुवात करूया. बघा क्वेश्चन नंबर 1, द बॉल इज डॅश डॅश द टेबल आणि त्यासाठी खाली 4 पर्याय दिलेत. ऑप्शन नंबर 1 पास, ऑप्शन नंबर 2 इज, ऑप्शन नंबर 3 अंडर आणि ऑप्शन नंबर 4 ऑफ. बघा काय येणार आहे अचूक पर्याय. अचूक या ठिकाणी द बॉल इज डॅश डॅश द टेबल. बघा काय येणार आहे द बॉल इज अंडर द टेबल म्हणजे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. अंडर म्हणजे काय रे, च्या खाली. पास म्हणजे काय रे, एक किक मारून आपण पास करतो. इज तर या ठिकाणी येतच नाही आणि ऑफ ही या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे. बघा क्वेश्चन नंबर 2, द क्लॉक इज डॅश डॅश द वॉल. बघा द क्लॉक इज डॅश डॅश द वॉल आणि त्यासाठी आपल्याला खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन नंबर 1 ऑन, ऑप्शन नंबर 2 इन, ऑप्शन नंबर 3 बाय आणि ऑप्शन नंबर 4 ओव्हर. तर बघा या ठिकाणी आपल्याला योग्य प्रिपोजिशन्स वापरायचं आहे. द क्लॉक इज. बघा काय येणार आहे याचा अचूक उत्तर द क्लॉक इज. सांगा बरोबर. याचा ऑप्शन नंबर 1 येईल. द क्लॉक इज ऑन द वॉल. घड्याळ कुठं असतं, भिंतीवरती असतं. जे त्यासाठी ऑन हे प्रिपोजिशन्स बाळांनो वापरलं जातं. बरोबर ना. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3, मयुरी इज गोईंग डॅश डॅश स्कूल. बघा आता इथं आपल्याला योग्य प्रिपोजिशन्स वापरायचं आहे. ऑप्शन नंबर 1 विथ, ऑप्शन नंबर 2 टू, ऑप्शन नंबर 3 ऑफ आणि ऑप्शन नंबर 4 ऑन. बघा काय येणार आहे मयुरी इज गोईंग. काय म्हणतो आपण गोईंग नंतर टू स्कूल. बरोबर ना. तर टू हे या ठिकाणी काय असणार आहे ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे आणि त्याचा पर्याय आहे 2 नंबरचा. ज्यांचे उत्तर अचूक आले त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4, माय टीचर इज डॅश डॅश द क्लासरूम. बघा माय टीचर इज डॅश डॅश द क्लासरूम. ऑप्शन नंबर 1 टू, ऑप्शन नंबर 2 ऑन, ऑप्शन नंबर 3 ओव्हर आणि ऑप्शन नंबर 4 इन. बघा काय येणार आहे बघा थोडासा विचार करा आणि याचं अचूक उत्तर सांगा. तर बघा याचं अचूक उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4 इन. काय अर्थाचा वाक्याचा अर्थ होईल माय टीचर इज डॅश डॅश इन द क्लासरूम. माझे शिक्षक हे क्लासरूममध्ये आहेत. मध्येसाठी इन. बरोबर का. इन हे प्रिपोजिशन्स त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5, द मँगो ट्री वॉज डॅश डॅश माय हाऊस. त्यासाठी बघा खाली 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1 इन, ऑप्शन नंबर 2 ऑन, ऑप्शन नंबर 3 अभव आणि ऑप्शन नंबर 4 नियर. बघा बरं द मँगो ट्री वॉज डॅश डॅश माय हाऊस. इन म्हणजे आत येईल का, ऑन म्हणजे वर येईल का. बघा आता थोडंसं पुढचे 2 पर्यायामध्ये उत्तर येईल तुमचं. तर त्याचं उत्तर अचूक असणार आहे ऑप्शन नंबर 3, ऑप्शन नंबर 4 नियर म्हणजे ऑप्शन नंबर 4 नियर म्हणजे जवळ. बघा कसं चुकून या ठिकाणी मला खालीच इथं उत्तरावर टिक झाली. तर अशा सुद्धा चूक आपल्याकडे परीक्षेमध्ये होऊ शकतात. चला आता ऑप्शन नंबर आपण क्वेश्चन नंबर 6 घेऊया. बघा महेश इज जम्पिंग डॅश डॅश द रिव्हर. महेश इज जम्पिंग डॅश डॅश द रिव्हर. त्यासाठी खाली 4 ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1 इन टू, ऑप्शन नंबर 2 ऑन टू, ऑप्शन नंबर 3 ओव्हर आणि ऑप्शन नंबर 4 नियर. तर नियरला मगाशी माझ्याकडून चुकून राईट झालेले आहे त्याच्यामुळे ते आपलं म्हणजे चूक झालेली आहे ती. तर आता बघूया आपण आपलं त्याचं उत्तर काय येतं ते सांगा. बघा इन टू, ऑन टू, ओव्हर का नियर सांगा. तर याचं उत्तर येणार आहे महेश इज जम्पिंग इन टू म्हणजे आतमध्ये, नदीच्या आतमध्ये तो काय करत आहे
जंप करत आहे, उडी मारत आहे. त्याच्यामुळे हे आपलं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. आता बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. आय विल कॉल यू डॅश डॅश 2 PM. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 1 इन, ऑप्शन नंबर 2 ऑन, ऑप्शन नंबर 3 ॲट आणि ऑप्शन नंबर 4 फॉर. तर बघा कुठलं प्रिपोजिशन्स या ठिकाणी येणार आहे सांगा. वेळेसाठी ज्यावेळेस आपण टाईमच्या संदर्भात कुठलं प्रिपोजिशन्स असतं, तर टाईमच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं असेल तुमच्या सरांनी मॅडमनी, तर त्यासाठी ॲट हे प्रिपोजिशन्स असतं. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 हे आपलं या ठिकाणी अचूक उत्तर येणार आहे. आय विल कॉल यू ॲट 2 PM. म्हणून ॲट हे या ठिकाणचं अचूक उत्तर असणार आहे. ज्यांचे उत्तर अचूक आले त्यांचं खूप खूप अभिनंदन. आत्तापर्यंत आपण 7 प्रश्न सोडवलेत. ज्यांचे 7ही प्रश्न अचूक असतील त्यांना 14 मार्क मिळालेले असणार आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त 4थीच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोचवा. बघा आता आपण प्रिपोजिशन्स या घटकावरील प्रश्न सोडवली. आता खालचे जे प्रश्न आहेत 8 ते 14पर्यंतचे हे फॉर क्वेश्चन्स 8 to 14 चूज द करेक्ट आर्टिकलवरचे प्रश्न आहेत. ए, अँड, द हे 3 आर्टिकल्स आपण वापरतो, तर त्याच्यावरचे क्वेश्चन्स आहेत. बघूया आता क्वेश्चन नंबर 8. काय क्वेश्चन नंबर 8? माय मदर इज डॅश डॅश डॉक्टर. ऑप्शन नंबर 1 अ, ऑप्शन नंबर 2 अँड, ऑप्शन नंबर 3 द आणि ऑप्शन नंबर 4 नो आर्टिकल. तर बघा या ठिकाणी कोणतं आर्टिकल येणार आहे? माय मदर इज अ डॉक्टर. म्हणतो आपण सामान्यपणे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे, अचूक उत्तर असणार आहे. ज्यांचे अचूक उत्तर आलं आहे त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9. देअर इज डॅश डॅश एलिफंट. ऑप्शन नंबर 1 ए, ऑप्शन नंबर 2 अँड, ऑप्शन नंबर 3 द आणि ऑप्शन नंबर 4 नो आर्टिकल. तर काय येणार आहे या ठिकाणी अचूक आर्टिकल? तर ॲन येणार आहे. मग ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. देअर इज ॲन एलिफंट. AEIOU अशा प्रकारचे वोवेल्स जर शब्दांची सुरुवात होत असेल तर आपण ॲन हे आर्टिकल त्या ठिकाणी वापरतो. आता क्वेश्चन नंबर 10 बघा. मल्हार वॉज डॅश डॅश फिशरमॅन. बघा ऑप्शन नंबर 1 ए, ऑप्शन नंबर 2 अँड, ऑप्शन नंबर 3 द आणि ऑप्शन नंबर 4 नो आर्टिकल. मल्हार वॉज काय येणार आहे? मल्हार वॉज या ठिकाणी आर्टिकल येणार आहे. ते आपलं अचूक उत्तर असणार आहे. हे आर्टिकल या ठिकाणी वापरलं जातं. बघा आता क्वेश्चन नंबर 11. डॅश डॅश लॉयन वॉक्स ऑन पॅडेड पॉज आणि ऑप्शन 4 ऑप्शन नंबर 1 ए, ऑप्शन नंबर 2 अँड, ऑप्शन नंबर 3 द आणि ऑप्शन नंबर 4 नो आर्टिकल. तर काय येतं या ठिकाणी बघा, काढा उत्तर. याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 1 ए. अ लॉयन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. अ लॉयन म्हणजे ज्यावेळेस आपण सामान्य नाम वापरतो त्यावेळेस हे आर्टिकल घेतलं जातं आणि विशेष नाम असेल तर द हे आर्टिकल काय केलं जातं, वापरलं जातं. या पुस्तिकेमध्ये याचं उत्तर द असं दिलेलं आहे, परंतु ए हे माझ्या माहितीप्रमाणे अचूक उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला त्यानंतर आपण काय करूया, क्वेश्चन नंबर 12 हा सोडवूया. डॅश डॅश सन गिव्ज अस हीट अँड लाईट. बघा आता यासाठी ऑप्शन नंबर 1 ए, ऑप्शन नंबर 2 अँड, ऑप्शन नंबर 3 द आणि परत ऑप्शन नंबर 4साठी नो आर्टिकल. या ठिकाणी कोणतं येणार आहे आर्टिकल, तर या ठिकाणी द हे आर्टिकल येईल आणि त्याचा पर्याय आहे ऑप्शन नंबर 3. ज्यांचे अचूक उत्तर आले, इथं यायला पाहिजे, ज्यांचे अचूक उत्तर आले त्यांचं अभिनंदन. द सन इज, कारण सन हा युनिक आहे, ज्या गोष्टी एकमेव अद्वितीय असतात त्यांच्यासाठी द हे आर्टिकल मुळांनो वापरलं जातं. हे लक्षात ठेवा. चला त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 13. हॉनेस्टी इज डॅश डॅश बेस्ट पॉलिसी. बघा ऑप्शन नंबर 1 ए, ऑप्शन नंबर 2 अँड, ऑप्शन नंबर 3 द आणि ऑप्शन नंबर 4 नो आर्टिकल. तर याचं अचूक उत्तर काय असणार आहे, बघा बरं, तर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 द.
हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. कारण बेस्टच्या पूर्वी जनरली द वापरलं जातं. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 हे अचूक उत्तर असणार आहे. ज्यांचे अचूक उत्तर आलं आहे त्यांचं अभिनंदन. आणि ज्यांचे आत्तापर्यंतचे प्रश्न बरोबर आले असतील 13चे 13 त्यांना 26 मार्क्स 26 मार्क्स मिळाले असतील. चला आता बघूया शेवटचे 2 प्रश्न कोणाचे अचूक येत आहेत ते. बघा बाळांनो, क्वेश्चन नंबर 14. ही ईट्स डॅश डॅश एग डेली. ऑप्शन नंबर 1 ए, ऑप्शन नंबर 2 ॲन, ऑप्शन नंबर 3 द आणि ऑप्शन नंबर 4 नो आर्टिकल. बघा तर काय येतं ही ईट्स सांगा. अ येणार आहे, ॲन येणार आहे का द येणार आहे. तर या ठिकाणी येणार आहे ऑप्शन नंबर 2 ॲन. ज्यांचे उत्तर बरोबर आले त्यांचं अभिनंदन. ही ईट्स ॲन एग डेली. बरोबर ना. चला आता आपण शेवटचा प्रश्न सोडवूया. बघा काय शेवटचा प्रश्न 15वा प्रश्न. क्वेश्चन नंबर 15. चूज द इनकरेक्ट ऑप्शन. चुकीचे ऑप्शन निवडा. बघा काय म्हणते इनकरेक्ट, चुकीचं ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. जे चुकीचं असणार आहे तेच आपलं उत्तर असणार आहे. बघा अ डॉक्टर, ॲन अम्ब्रेला, द गंगा आणि अ सन. तर बघा कुठलं यातलं चुकीचं असणार आहे रे सांगा. त्यातलं चुकीचं असणार आहे ऑप्शन नंबर 4 अ सन. अ सन येत नाही, द सन येतं. सनच्या पूर्वी मगाशी तुम्हाला मी सांगितलं आहे द हे आर्टिकल लागतं किंवा द हे आर्टिकल वापरावं लागतं. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. मग हेच आपलं काय असणार आहे या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा रीतीने आपण आजची सराव चाचणी या ठिकाणी सोडवलेली आहे. परत आपण लवकरच उद्या देखील अशाच प्रकारची सराव चाचणी सोडवणार आहोत. आणि अशाच प्रकारच्या सराव चाचणी आणि 4थी स्कॉलरशिपचा अधिकाधिक सराव करून घेण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.